श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये बोलली होती की मी काय ते शॉपिंग केली आणि मिस्टरांनी मला काय गिफ्ट दिलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आज तोच व्हिडिओ बनवत आहे मी. मला मिस्टरांनी काय दिलं, काय गिफ्ट दिलं आणि त्या दिवशी मी शॉपिंग केली, त्या दिवशी मी काय घेतलं हे तुमच्यासोबत शेअर करणार. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. खूप दिवसापासून माझी इच्छा होती ट्रायपॉड घ्यायची आणि ते काय होत नव्हतं, कारण की मी म्हणायची की ऑनलाईन घेते आणि मिस्टर म्हणायचे की ऑफलाईन घेऊया. आणि त्या आमचं दोघांचं एकमत होत नव्हतं आणि त्यामुळे हा 15 ते 20 दिवस झाला ट्रायपॉड घ्यायचा आमचा विचार होता, पण तो पेंडिंग होता कारण की आम्ही घेतलाच नव्हता. मग मी रोज म्हणायची की ऑर्डर केला का. ते म्हटले की नको, आपण ऑफलाईन घेऊया. मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मेशोवरून, पण त्याची काही एवढी क्वालिटी नव्हती चांगली. मग त्यामुळे ते बोलले की आपण शॉपमध्ये जाऊया आणि चांगला असेल तर घेऊया. पण मला कसं होतं, ऑनलाईनच घ्यायचा होता चांगलावाला. पण त्यांनी माझ्यासाठी आता ट्रायपॉड आणला आहे. मग दाखवते मी कोणता आहे तो. हा ट्रायपॉड GTPचा आहे. छान आहे ट्रायपॉड, हा मला आवडला. मला ट्रायपॉड विथ रिंगवाला घ्यायचा होता, तो लाईटवाला असतो तो. पण आमची मुलं माहिती आहे तुम्हाला कसे आहेत, ते काय धक्का देतले पाडतील, त्यामुळे त्यांनी हा आणला आहे. आणि हे डायरेक्ट माझ्यासाठी सरप्राईज झालं, कारण मी वाटलं नव्हतं की ते मला घेऊन येते. ते बोलले की तू जा घेऊन ये, म्हणजे आपण दोघं जाऊया शॉपमध्ये आणि घेऊया असं होतं त्यांचं. हा बघा, आणि खूप छान आहे ह्याची, मस्तच आहे. हा ऑपरेट कसा करायचा हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. मी पण याचं काही ऑपरेट करते, पण अजून एडिटिंग चालू केलं नाही आहे, कारण स्वामी आजारी आहे आणि आमचं कार्टून बसलं. जरा हे समजणं बघितलं आता मम्मा काय काय करते, कशी करते, तर लगेच आम्ही झोपले की चालू करेल. आणि आत्ता तुम्हाला व्यवस्थित माझे व्हिडिओ पाहायला भेटतील. आमच्याकडे ऑलरेडी आहे ट्रायपॉड, पण त्याचं कसं, मी तो लोकल मार्केटमधून घेतला आहे, त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे. आणि हा आहे, हा काहीतरी 1200 रुपयेचा आहे. हा शॉपमध्येच घेतला आहे. मला वाटतं हे कॉस्टली भेटलं त्यांना, 1200 रुपये म्हटल्यावरती. नाही, पण याच्यामध्ये कसं ब्लूटूथ वगैरे आहे, रिमोट आहे, याला ब्लूटूथ आहे, रिमोट आहे इकडे, म्हणजे याच्यात मी ऑन ऑफ करू शकते सगळं. हा मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते याचा ऑपरेट कसा करायचा. आणि हा 360 डिग्रीचा आहे आणि रोटेट होता हा ट्रॅपॉड, मस्त आहे. अजून जे दुसरं आहे ते एक आहे, माझी इच्छा होती की मला संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घ्यायची. पण माझं कसं, त्याशी मी शॉपमध्ये गेलेली, पण तेव्हा मी आवडली 2 साड्या बघितल्या, मग त्या मला काय फारशा आवडल्या नाहीत. मग त्यानंतर मिस्टरना बोलले की मला काय झालं समज, हां काय बघा, समजा दिलं वरम भात तसंच ठेवला, 2 चमच खाल्ला आणि गेला बघा. घे तिथलं, नाही मॅडम घे, त्याला पाणी पाहिजे, पाणी घेऊन येते. तर त्या दिवशी मी एका शॉपमध्ये गेलेली, त्यावेळी बघितलं, मला साडी घ्यायची होती म्हणून असं सेल होता, म्हटलं चला बघूया आपण साडी. त्या सेलमध्ये मी गेली, पण तेव्हा साडी आवडली नाही. त्यानंतर मी कॅन्सल केलं होते. मिस्टर बोलले की तुला घ्यायची होती, का घेतली, म्हटलं आवडली नाही म्हटलं. त्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या शॉपमध्ये घेऊन गेले आणि ही स्वतः पसंत केली साडी आहे त्यांनी, मी नाही चॉईस केली. आणि त्यांची चॉईस चांगलीच असते, त्यामुळे मी कधी मी स्वतः चॉईस करत नाही. आणि ही नवीनच आले बोलतात पैठणी, मला ब्लॅक कलरमध्येच घ्यायची होती. ब्लॅक कलरमध्ये हा त्याचा पदर आहे आणि छोटे छोटे पिकॉक आहे त्याच्यावरती. ब्लाऊज मस्त आहे, मला आवडला हा ब्लाऊज, कारण की मी कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून यूज करू शकते हा ब्लाऊज. त्यामुळे मी याचा ब्लाऊजच शिवून घेते, कारण मी शक्यतो साड्यांचे ब्लाऊज शिवून घेत नाही, कारण की मी कॉन्ट्रास्ट घालते. शक्यतो मी साड्या जास्त घालत नाही आहे, पण त्याचा विचार केला की एक आहे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा, तो घालण्याच्यावरती. पण नंतर विचार केला नको, शिवूनच घेऊया, कारण ही साडी मी संक्रांतीला घालते, कधी बाकी दिवस घालत नाही. खूप वर्षापासून इच्छा होती की संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घ्यायची, पण ते झालं नव्हतं. गेल्या वर्षी पण घ्यायची होती साडी. स्वामी छोटा होता आणि स्वामीचं तेव्हा फर्स्ट बोरनाण होतं, स्वामीचं पहिलं बोरनाण होतं तेव्हा, आणि घ्यायची होती. पण तेव्हा काय पॉसिबल झालं नाही ते मला, कारण की साडी घेणं म्हणजे शॉपला जाणं मला पॉसिबल होत नव्हतं, स्वामी छोटा होता तेव्हा, त्यामुळे मी घेतलं नाही. पण आता ही इच्छा पूर्ण झाली. आणि साडी कशी आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप छान आहे, स्मूथ छान आहे याचं, म्हणजे सूत छान आहे याचं, एकदम स्मूथ आहे. आणि ह्याचं नाव काय, मुनिया पैठणी असं या पैठणीचं नाव आहे. आणि ही फक्त आणि फक्त मला 650ला भेटलेली आहे. त्यांनी नाही, मी 1-2-3 बघितले होते, एकदम कपडा चांगला होता, पण ही चांगली आहे. आणि ही मिस्टरांना पण खूप आवडली,
त्यामुळे मी हीच घेतली, कारण मी जास्त शक्यतो साड्या घालत नाही आणि मग कधी कशाला एवढी जास्त कॉस्टली पण नाही घेतली, कारण कधीतरी मी साडी घालून एक दिवस आणि कशाला म्हटलं कॉस्टली घ्यायची. तरी पण ते शिवायला म्हटलं 300 रुपये तर पाहिजेच ब्लाऊज शिवायला, म्हणजे 1000 रुपये झालेच. एका यूट्यूबरच्या पाठीमागे एक फॅमिली सपोर्टिव्ह असेल तर सगळं होतं. जसं की माझे मिस्टर सपोर्टिव्ह आहेत, त्यांनी मला खरंच खूप सपोर्ट करतात, की ते मग कधी बोलत नाही की तो व्हिडिओ बनवू नको किंवा असे व्हिडिओ बनवू की तसे व्हिडिओ बनव, हे करते का, असं कधी नाही बोलत. ते तेवढं मला सपोर्ट करतात आणि ते खूप माझं जरी माझं काही काम असेल तर मला हेल्प करतात. आता माझा तर मला पेनड्राईव्ह पण नव्हता, की म्हणत होते माझं मेमरी फुल झाले, पेनड्राईव्ह घ्यायचा आहे, त्याने स्वतः तो पेनड्राईव्ह आणून दिला, ट्रायपॉड आणून दिला आहे. मग जर आता ते एवढे मला हेल्प करतात तर माझं पण कर्तव्य आहे की त्यांच्या मनासह काही गोष्टी करून दाखवणं. आणि मला वाटतं की मी पण ह्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये सक्सेस होणारच, आणि जर तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की सक्सेस होणार मी. आणि म्हणून सांगते, मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण लोक बोलतात त्याच्याकडे मी कधी विचार करत नाही. लोक बोलतात, लोकांचं काम आहे बोलायचं, बोलू दे, मला काही फरक पडत नाही. मला माझी फॅमिली सपोर्ट करते, बस इथंच विषय संपतो. आणि मी माझ्या मनाची राणी आहे, जसं मला वाटेल तेच मी करते, लोकांचा विचार करायचा नाही. म्हणून मी आता लोकांचा विचार बंद केला आणि आता तुम्हाला माझे रोज रेग्युलर व्हिडिओ पाहायला भेटतील. पहिला पण येत होते, पण कसं स्वामी छोटा होता ना, त्यामुळे मला टाईम भेटत नव्हता. आणि आता पण तसा फारसा टाईम भेटत नाही आहे. तरी पण आता ट्रायपॉड वगैरे आहे, तरी मी ॲडजस्ट केल्यानंतर व्हॉईस ओव्हर करून तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईन. नक्की माझे व्हिडिओ पाहत जा आणि आवडल्यास कमेंट पण करत जा. आणि आता नवीनच एक सुरुवात करायची आहे मला, नवीन वर्षात एक नवीन सुरुवात करणार आहे आणि नक्कीच तुमच्यासोबत मी ते शेअर करेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते ती. आता नाही सांगू शकत, कारण अजून ते कन्फर्म झालं नाही आहे काय करायचं, कसं करायचं ते कन्फर्म झालं की सांगेन तुम्हाला. पण एवढंच सांगते की नवीन वर्षात एक नवीन सुरुवात करणार आहे आणि त्यात मी सक्सेस पण होणार आहे. हा माझा आत्मविश्वास, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मला पण आहे, मी होणार, सक्सेस होणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत आणि माझ्या पाठीशी कोण आहे बघा, आहेत ना, मग मी होणारच. माझे स्वामी माझ्या पाठीशी असताना मला कशाचीही कुणाचीही घाबरायची आणि कुणाचीही आवश्यकता, गरज भासणार नाही आहे. लोक फक्त बोलतात, ते आपल्याला हेल्प करायला किंवा आपल्याला जेव्हा आपल्या गरज तेव्हा येणार नाही आहेत. बोलणाऱ्यांना बोलू द्या, आय डोंट केअर. मग कसे वाटले तुम्हाला माझी ही साडी माझ्या मिस्टरांनी दिलेली आणि तो ट्रायपॉड, नक्कीच कमेंट करून सांगा. ट्रायपॉड कसा ऑपरेट करायचा मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.